जनरली घाम खूप येतो उन्हाळ्यामध्ये. आपण अस्वस्थ होतो त्या घामाने. पण काही बरोबर. जणांना घाम जरा नॉर्मल जास्तच येतो. व्यक्तींपेक्षा खूप जास्त येतो. बरोबर तर आहे. या घामाबद्दल काही उपाय आहेत का, की घाम नियंत्रणात कसा आणता येईल? घाम म्हणजे काय आहे, तर एक प्रकारचं आपल्या शरीरामधलं जे काही टॉक्झिन्स आहेत, ते बाहेर पडण्याचं एक साधन आहे. बरोबर. म्हणजे आपल्या त्वचेला अनेक पोर्स असतात. या पोर्समधनं हा घाम बाहेर येतो. पण आता तू बघशील तर काही जणांच्या कपड्यांना ह्याचे स्टेन्स पडतात. हं. म्हणजे काय, ह्यांचा घाम दूषित आहे. मग आहारामध्ये मगाशी मी जसं म्हटलं तसं धने जिरे पाणी, गुलकंद वॉटर हे आपण घेतलं, तर ह्या घामाचं प्रमाण कमी होतं. नाहीतर दुसरा सोप्पा उपाय म्हणजे कुळथाचं पीठ असतं बघ, ते पाण्यामध्ये भिजवून अंगाला असं चोळून उठण्यासारखं लावायचं आणि एक 10 मिनटं तसंच बसायचं आणि मग अंघोळ करायची. ओके. ह्यांनी हळूहळू तुमचं घाम येण्याचं प्रमाण कमी होईल. कारण तू कुळीथ बघितलेस का कसे असतात, किडनी शेप्ड असतात. आणि कुळथाचा काढा हा आपल्या शरीरामध्ये म्हणजे जे काही टॉक्झिन्स आहेत ते बाहेर काढायला मदत करत असतो. कारण लघवी साफ होण्यासाठी त्याची मदत होत असते. आणि म्हणून त्याचं जे पीठ आहे ते सुद्धा पोर्समध्ये त्याप्रमाणेच काम करते, की ते लावल्यावरती आपल्या त्वचेची जी जी रंध्रं असतात ती थोडी मोठी होऊन ते जे काही तिकडे डिटॉक्सिफिकेशन आहे ते पूर्ण निघून जाऊन शुद्ध प्रकारे त्या तिथे जे काही मल असेल तो निघून जाऊन घामाचा दुर्गंध किंवा घामाचं अतिप्रमाण हे कमी होण्यासाठी ह्याचा नक्की छान उपयोग होतो. खूप चांगला उपाय खरं तर. खूप सोपा, सोप्पा स्वस्त. आहे. बऱ्याच जणांना ना खूप हातापायाला, तळहात, तळपायाला अँक्झायटीमुळे किंवा शरीरामध्ये अधिक उष्णता असते म्हणून घाम येतो. तेव्हा पण हा उपाय खूप छानच काम करतो. काही जणांना इथे घाम येतो, काही बरोबर. जणांना कपाळाला घाम येतो, काही जणांना खाकेत घाम येतो. म्हणजे जिथे उष्णता अधिक क्रिएट होते तिथे घाम येतो. म्हणजे टाईट कपडे असतील तर सुती कपडे वापरायचे किंवा मलमलचं एक कापड आपण बरोबर ठेवू शकतो. की आपल्याला काय हवं आहे, की आपल्या मनाला फ्रेश वाटतंय ना किंवा आपल्याला अनइझीनेस नाही आहे ना उन्हाळ्यामध्ये हं. किंवा काही खाल्ल्यावर आपल्याला त्रास होत नाही आहे ना, हे आपल्याला आपल्या शरीराकडे बघून प्रत्यक्ष प्रमाणाने कळतं. म्हणजे बघ, उन्हाळ्याचा त्रास होत असेल ना, लघवीचा रंग पिवळा झालेला असतो. सो हे आपणच बघून ठरवतो ना, की अरे हो, लघवीला जास्तच येल्लो कलर आलेला आहे, म्हणजे आता भरपूर पाणी प्यायला हवं. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. आपण म्हणतो ना, कळतंय पण वळत वळत नाही. नाही. अजून एक गोष्ट म्हणजे त्वचेची आणि केसांची काळजी. तू अगदी सुरुवातीला उल्लेख केलास, की त्या भिंगातनं कागदही जळतो, तर मग आपल्या त्वचेचं काय? आणि ती थेट सूर्यकिरणं येतात आपल्या त्वचेवरती. तर या 2 गोष्टींची म्हणजे बायकांसाठी तर हा वीक पॉइंट आहे, मुलींसाठी, बायकांसाठी. केसांसाठी इतकं महत्त्वाचं आहे ना, की नारळाचं दूध इतकं गुणकारी आहे ना, की इट्स लाईक अ गुड सीरम. तुम्ही नारळाचं दूध काढून केसांना छान लावून ठेवा. कंडिशनिंग होतं किंवा आपण म्हणतो ना, सूर्यप्रकाशामुळे त्याच्यावरती एक प्रकारचा एक जो राब बसतो. जसं चेहऱ्याला टॅनिंग होतं तसं केसांना पण काहीतरी त्याचा परिणाम होतो ना. हो. तो सगळा जाण्यासाठी आपल्याला या नारळाच्या दुधाची मदत होत असते. किंवा आपल्या घरी कोरफडीचं झाड असेल किंवा कोरफडीचा जो काही रस असतो तो जरी आपण केसांना लावून ठेवला ना, इतके चमकदार आणि छान केस होतात. किंवा तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पोटामध्ये काळे तीळ आणि थोडंसं सुकं खोबरं खायचं. पण आता उन्हाळा आहे ना, त्यामुळे प्रमाणात खा, खूप जास्त घेऊ नका, की त्यामुळे केसांपर्यंत ते नरिशमेंट आपल्याला चांगली मिळायला त्यामुळे मदत होत असते. आता केस तुम्ही कायम बांधून ठेवा ओके. बाहेर जाताना, म्हणजे ते जास्त खराब होणार नाहीत. आणि ऑइलिंग म्हणजे नारळाचं दूध हे तर एक झालं, पण नारळाचं तेल किंवा कलौंजीचं तेल किंवा आपण जी वेगवेगळ्या प्रकारची जी तेलं आहेत त्यांनी केसांना व्यवस्थित कंडिशनिंग करून मसाज करायचा आहे. म्हणजे तुमचे केस सुंदर राहतील. केस हा अस्थिधातूचा मल आहे. जर तुमचा अस्थिधातू वीक झाला तर केस पण वीक होणार आहेत. हार्मोनल इम्बॅलन्स असेल तरी पण तुमचे केस वीक होणार आहेत. सो केसांची काळजी घेण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही हेड मसाज आणि रोज 2 वेळा तरी केस विंचरा व्यवस्थित, आणि बॅक कोमिंगने खूप छान फायदा होतो. तर ह्या सोप्या टिप्स ते नक्की करू शकतात. किंवा कांद्याच्या रसाचं पण खूप फॅड आलेलं मध्ये, की हो. तांदूळ असतात, म्हणजे आपण भाताची पेज असते बघ ना, भात जेव्हा शिजवतो तेव्हा ते बाजूचं जे पाणी असतं ना, त्याला म्हणजे राईस सिरम म्हणून ते फेमस झालेलं, की ते लावल्यावरती होणारच आहे ना फायदा. जे भातातलं जे सत्व निघतं त्यांनी केसांनाही फायदाच होणार, कारण ते बुळबुळीत चिकट असतं ना. सो हे सगळे उपाय ते नक्की करू शकतात आणि ते त्यांच्या केसांची काळजी घेऊ शकतात. आता त्वचेसाठी आपण एखादं मास्क करू शकतो घरगुती. जसं तांदूळाचं पीठ आहे, तांदूळाच्या पिठामध्ये आपण थोडासा मध घातला आणि लोणी असं एकत्र करून जर आपण त्याचा मसाज केला
तर बेस्टेस्ट हे आहे की ज्यामुळे तुम्ही डिटॅन करू शकता, की जे सगळं टॅनिंग आहे ते निघायला आपल्याला मदत होते. किंवा दूध घेऊ शकता. दूध आणि जायफळ असं एकत्र घेऊन जरी आपण ना कापसाने असं फिरवलं तरी जे काही टॅनिंग असतं ते निघायला मदत होते. आणि हळदीला विसरून चालणार नाही, कारण जसं ती पोटात घेऊन गुणकारी आहे, आपल्याला वज्रदेही करते, तसंच खोबरेल तेलात मिसळून जर तुम्ही हळदीने मसाज केलात तरी तुमची त्वचा तजेलदार होऊन डिटॅन होते. आणि हे सगळं जेव्हा काही करताना पहिले स्टीम घ्या, ओके. म्हणजे पोर्स ओपन होतात, आणि मग लेप लावा, म्हणजे ती पोर्स क्लोज होतात. आणि सगळ्यात पहिले बर्फ फिरवायचा, मग कुठलाही लेप लावायचा, आणि मग सगळ्यात पहिले बर्फ लावायचा, त्याच्यानंतर तो हळद आणि तेलाने मसाज करायचा. मसाज करून झाल्यावरती मग लेप लावायचा, म्हणजे ती पोर्स तुमची क्लोज झाली. दुसरा आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे की आपण ऋतूप्रमाणे आपला वॉर्डरोब बदलतो. परफेक्ट. आपण उन्हाळ्यामध्ये काही म्हणजे वुलनचे कपडे, स्वेटर वगैरे काही नाही कोणी घालत. घालत नाही. आणि तसंच आपण उलटं हिवाळ्यामध्ये उबदार कपडे घालतो. बरोबर. तसंच आपलं स्वयंपाकघर सुद्धा असतं, की जे अर्थातच आपल्या पूर्ण शरीराची काळजी घेतं. तर ऋतूप्रमाणे स्वयंपाकघरातल्या गोष्टी कशा बदलायला पाहिजेत, खास करून उन्हाळ्यामध्ये? ऋतूनुसार आपण उन्हाळ्यामध्ये काही मेन जे आजी आजोबांचा एक फंडा आहे तसं आपल्या साडीच्या लाह्या बाहेर आल्या पाहिजेत, धने जिरे पाणी आलं पाहिजे. त्याच्यानंतर आंब्याचा मुरांबा केलेला असतो बघ, की काही खायला म्हणजे चटण्या वेगवेगळ्या, म्हणजे जवसाची चटणी किंवा कारळ्याची चटणी, ह्या अळशीची चटणी, हे सगळं म्हणजे तोंडी लावण्याचे जे पदार्थ आहेत ना ते ह्या ऋतूत वाढवायचेत. की कोशिंबिरी आहेत, की गाजराची कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर, की ज्यामुळे शरीरातला पाण्याचा अंश टिकून राहायला मदत होते. कैरी येते, सो कैरीचा तक्कू करू शकतो. आता कैरी खाताना बऱ्याच जणांना आंबट असल्यामुळे आंबाताच्या पेशंटना मी सांगते की मिठाबरोबर सुंठ लावा म्हणजे तुम्ही खाऊ शकाल, की म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. आणि आपण असं करू शकतो की सकाळ, दुपार, रात्र असे 3 डिव्हिजन्समध्ये आपण डिव्हिजन करून वेगवेगळ्या चटण्या असतात बघ ना, खजुराची चटणी आहे किंवा कोथिंबिरीचा रस आहे, पुदिना आहे, ह्याचा उपयोग जर आपण ह्या ऋतूमध्ये सगळ्याचा केला तर पचन चांगलं राहतं, शरीरातली उष्णता मेंटेन राहते. आणि आय वूड सजेस्ट की तुम्ही डोसा पीठ वगैरे हे बाहेरनं विकत न आणता तुम्ही घरी बनवा. म्हणजे उडदाची डाळ, तांदूळ हे घरी भिजत घाला आणि मग तुम्ही ते करा, म्हणजे ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये बाधणार नाहीत किंवा त्याचा तुम्हाला त्रास नाही होणार. की कसं असतं, बाहेरचं पीठ किती दिवस आंबलेलं आहे आपल्याला माहीत नाही ना. सो घरी भिजवलेलं पीठ इमिजिएटली घातलं तरी डोसे छान होऊ शकतात. की असे काही पदार्थ घ्यायचे की ज्यामुळे ना आपण असं म्हणू शकतो की तुमच्या जिभेवरची चव पण मेंटेन राहील आणि तुमचं आरोग्य पण उत्तम राहील. म्हणजे दोन्हीची सांगड आपल्याला घालायची आहे की सकाळपासून रात्रीपर्यंत हे शेड्यूल आपण फॉलो करायचं. असं आपण लिहून ठेवलं की बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. आणि जमलं तर ब्रेड अवॉइड करायचा उन्हाळ्यात, ओके. कारण तो पचायला एक तर जड आहे, इंडायजेशन होतं आणि मग पुढे त्रास होतो. आणि मातीच्या भांड्यात लावलेलं दही, म्हणजे उन्हाळ्यामध्ये खरं तर आयुर्वेद म्हणतं की दुपारी झोपू नका, फक्त एक दिवा म्हणजे नको सांगितलं आहे पण वामकुक्षी घेऊ शकता, की डाव्या कुशीवर झोपून तुम्ही 10 मिनटं तरी झोपू शकता, की त्यामुळे तुमचं लिव्हर फंक्शन चांगलं होतं. आणि दही त्यांनी नुसतं दही खायला नाही म्हटलं आहे उन्हाळ्यात, पण तुम्ही त्याच्यात थोडी साखर घालून घेऊ शकता. किंवा ताक, म्हणजे ताकासारखं औषध नाही की जे घेतल्यावर एक रिलॅक्सेशन येतं, पण ते पाणी पातळ ताक करा आणि स्ट्रिक्टली त्याच्यात तुम्ही आलं घालायला विसरू नका.